नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी प्राध्यापक राजू पांडे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन हा जो भारतीय संविधानाची ओळख हा जो कंपल्सरी कोर्स आहे, या कोर्समध्ये आजच्या भागात आपण फिलॉसॉफी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन या पहिल्या युनिटमध्ये भारतीय सरनाम्याचं जे काही तत्वज्ञान आहे तर त्याच्याबद्दलची चर्चा ही आजच्या भागात आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही देश असो तो त्या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठीची जी काही संहिता नियमावली त्या ठिकाणी आवश्यक असते, त्या नियमांच्या आधारे त्या देशाचा राज्यकारभार त्या ठिकाणी चालतो. आणि म्हणून भारतीय संविधान हे त्या ठिकाणी भारताचा राज्यकारभार चालवणारी एक संहिता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून संविधान म्हणजे काय, तर कायद्यांची संहिता म्हणजे राज्यघटना होय किंवा संविधान होय. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यामध्ये भारतीय सरनाम्याचं जे काही तत्वज्ञान आहे तर त्याच्याबद्दलची चर्चा ही आजच्या भागामध्ये आपल्याला करायची आहे. कोणताही देश असो त्या देशाच्या राज्यघटनेला निश्चित अशा प्रकारचा जी काही उद्देश आहे, तो उद्देश साध्य करण्यासाठी ज्या कायद्याची संहिता त्या ठिकाणी केलेली असते तर तिला त्या ठिकाणी उद्देशपत्रिका असं म्हटलं जातं. आणि आपण पाहतो की भारताचा जो काही सरनामा आहे, ज्याला भारताची उद्देशपत्रिका असं म्हटलं जातं, तर हा भारतीय राज्यघटनेचा सरनामा अतिशय सुंदर अशा स्वरूपात आहे. कारण भारतीय राज्यघटनेचा जर आवाका पाहिला तर त्याचा सार रूपामध्ये ह्या सरनाम्यामध्ये काय भारतीय राज्यघटनेमध्ये असणार आहे याच्याबद्दलची माहिती ह्या सरनाम्यामधून आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होती. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचा हा सरनामा किंवा याला जी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आपण म्हणतो तर तिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्येच त्या ठिकाणी भारतीय राज्यव्यवस्था कशी असणार आहे याच्याबद्दलची माहिती या सरनाम्याच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होती. कारण की सरनाम्यामध्ये राज्यघटनेचा जो काही गर्भित अर्थ आहे तो आपल्या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये व्यक्त झालेला आहे. कारण सामाजिक, राजकीय, आर्थिक जे तत्वज्ञान आहे तर ह्या तत्वज्ञानाचा जो काही मूलभूत आधार आहे तो आपल्याला ह्या सरनाम्यामध्ये त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून कोणती उद्दिष्ट त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेला साध्य करायची आहे हे जर त्या ठिकाणी समजून घ्यायचं असेल तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा ही एक सर्वोत्कृष्ट अशी गुरुकिल्ली आहे की ज्यातनं भारतीय राज्यव्यवस्थेचं चारित्र्य हे आपल्याला त्या ठिकाणी समजतं. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचा सरनामा जर आपण पाहिला तर त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणाने प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि अखंडत्व याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून
स्वतःप्रत अर्पण करत आहोत. आता भारतीय संविधानाच्या ह्या सरनाम्यामध्ये सुरुवातीला आपल्याला असं दिसतं का आम्ही भारताचे लोक, म्हणजे भारतीय संविधान हे बनवत असतानाची जी परिस्थिती होती किंवा भारतीय संविधान सभेचे जे काही सदस्य होते तर हे काही लोकनिर्वाचित त्या ठिकाणी नव्हते. तरीही भारतीय संविधान हे घडवत असताना बनवत असताना त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात जे काही प्रतिनिधित्व याच्यामध्ये उमटलेलं आहे आणि जरी सर्व लोकांची सहमती त्यासाठी घेतलेली नव्हती तरी हा शब्द प्रयोग जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे की आम्ही भारतीय लोक किंवा आम्ही भारताचे लोक, आय विल पीपल. तर हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी शेवट सुद्धा आम्ही भारतीय लोक ही संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्या ठिकाणी अंगीकृत करतो, अधिनियमित करतो आणि स्वतःप्रत त्या ठिकाणी अर्पण करतो. म्हणजे याच्यामध्ये सर्व भारतीयांचं प्रतिबिंब ह्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी दडलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून भारतीय सरनामा आहे हा भारतीय संविधानाचा आत्मा म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. कारण भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये जे शब्दप्रयोग केलेले आहेत हे फक्त शब्द त्या ठिकाणी नाही तर याच्या पाठीमागं प्रचंड असा मोठा अर्थ हा दडलेला आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये आपण त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये जो काही 3 शब्दांचा उल्लेख हा जो दिसतो तो म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य. आता हे जे शब्द आहेत तर हे शब्द काही पूर्वी म्हणजे भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये नव्हते. भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ह्या शब्दांचा उल्लेख जरी नसला तरी भारतीय राज्यघटनेची जी वाटचाल आहे ती मात्र समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष तत्वांच्या आणि मूल्यांच्या आधारे त्या ठिकाणी चालू असलेली आपल्याला दिसून येते. एकूण एकात्मता आणि अखंडत्व कसं अबाधित राहील याच्याबद्दलचा प्रयत्न हा सुरुवातीपासूनचा त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये जरी त्या ठिकाणी समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि अखंडत्व ह्या तत्वांचा समावेश केलेला नसला तरी हे जे तत्व आहेत ही तत्व नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1976मध्ये एक 42वी घटनादुरुस्ती त्या ठिकाणी केली गेली होती आणि त्या घटनादुरुस्तीच्या आधारे त्या ठिकाणी समाजवादी, धर्मनिरपेक्ष व अखंडत्व हे जे शब्द आहेत तर या शब्दांचा त्या ठिकाणी समावेश भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता ज्यावेळेस भारतीय सरनाम्याचं आपण तत्वज्ञान म्हणतो तर हेच तत्वज्ञान आहे की हे जे शब्द आहेत, ही जी मूल्ये आहेत तर त्या मूल्यांच्या आधारे हा देश निर्माण करायचा आहे, हा देशाचा राज्यकारभार त्या ठिकाणी चालवायचा आहे आणि त्याच्यासाठी हे फक्त काही नुसते शब्द नाही आहेत तर ही या देशाची एक ओळख आहे, परिचय त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे, भारतीय संविधानाचा ह्या सरनाम्याचं तत्वज्ञान आपण समजून घेणं हे खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे. आता भारतीय सरनाम्याचं तत्वज्ञान याबद्दलची चर्चा ही करत असताना पहिलं जे तत्व आहे ते म्हणजे त्या ठिकाणी जे काही अधिकार आहे, अधिकाराचा जो सोर्स आहे ते सोर्सेस त्या ठिकाणी अधिसत्तेचा जो स्रोत आहे तर तो कोण आहे
तर याच्याबद्दलची चर्चा ही भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानाच्या सरनाम्याच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला केलेली दिसून येते. कारण त्याच्यामध्ये हाच जो काही सर्वप्रथम या शब्दाने भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात होती की आम्ही भारताचे लोक या शब्दाने त्या ठिकाणी याची सुरुवात होती. आणि शेवट जो आहे तो म्हणजे ही राज्यघटना आम्ही हे संविधान त्या ठिकाणी स्वीकृत करतो, अंगीकृत त्या ठिकाणी करतो आणि अधिनियमित करतो, अशा प्रकारची घोषणा ही त्या ठिकाणी भारतीयांनी केली आहे, भारतीय जनतेने त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचा जो स्रोत आहे तर तो स्रोत अंतिमता त्या ठिकाणी जनता आहे. जनता ही सार्वभौम त्या ठिकाणी आहे. म्हणजे राज्यसत्तेला कितीही प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाशवी बहुमत मिळालं तरीही त्या ठिकाणी अंतिम जो सत्तेचा स्रोत आहे तो मात्र जनता आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण काही उदाहरणं पाहिली की भारतीय लोकशाहीतल्या जे राज्यकर्ते किंवा शासनकर्ते आहेत तर त्यांना त्या ठिकाणी पूर्णतः बहुमत त्या ठिकाणी असतानासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केल्यानंतर त्या कायद्यांना जनतेचा विरोध त्या ठिकाणी झाला आणि सरकारला त्या ठिकाणी कायदे पाठीमागं घ्यावे लागले. मग त्याच्यामध्ये अधिग्रहणाचा कायदा असेल, जमीन सुधारणा भूमी अधिग्रहणाचा कायदा असेल किंवा शेतकऱ्यांच्या साठीचे जे काही 3 कायदे त्या ठिकाणी केले गेले, ज्या कायद्यांना शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध त्या ठिकाणी केला आणि ते कायदे हे सरकारला त्या ठिकाणी पाठीमागं घ्यावे लागले. आणि म्हणून अंतिम हा भारतीय सार्वभौमत्वाचा जो स्रोत आहे तो ती त्या ठिकाणी जनता आहे. आम्ही सर्व भारतीय त्या ठिकाणी ह्या अधिसत्तेचे स्रोत त्या ठिकाणी आहोत. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारतीय राज्यघटनेचं हे तत्वज्ञान समजून घेत असताना अधिकारांचा वापर करायचा असेल किंवा अधिसत्तेचा स्रोत असेल तर ती भारतीय जनता ही असेल. कारण प्रत्यक्ष घटनानिर्मितीच्या वेळेस जरी त्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान होऊन सार्वत्रिक प्रौढ मतदानाने त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे सदस्य हे त्या ठिकाणी निवडलेले नसले तरी देखील म्हणजे त्या काळाची जर पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली का भारतामध्ये म्हणजे भारत स्वतंत्र होत असताना भारत आणि पाकिस्तान अशी 2 राष्ट्र त्या ठिकाणी ह्या भारतभूमीतून 2 राष्ट्र त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. आणि ही ह्या पार्श्वभूमीवर देशाची फाळणी त्या ठिकाणी झाली होती. हिंदू मुस्लिमांच्या दंगली त्या ठिकाणी चालू होत्या आणि अशा पार्श्वभूमीवर देशाची संविधान निर्माण करत असताना मात्र हे शक्य नव्हतं की निवडणुका घेऊन सार्वत्रिक निवडणुका त्या ठिकाणी घेऊन राज्यघटनेच्या निर्मितीची त्या ठिकाणी सभासद निवड करणं. त्याचबरोबर भारताच्या राष्ट्रपित्याची त्या ठिकाणी हत्या ही झाली होती आणि अशा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ते शक्य नव्हतं. आणि म्हणून असा एक प्रकारचा आक्षेप नेहमीच सातत्याने त्या ठिकाणी घेतला जातो की भारतीय राज्यघटना ही बनवत असताना ती काही प्रातिनिधिक स्वरूपाची नव्हती. म्हणजे ज्या पद्धतीनं सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या मतदान करून त्या ठिकाणी त्याचे सदस्य हे निवडले नव्हते आणि म्हणून ती प्रातिनिधिक स्वरूपाची नव्हती अशा प्रकारचा एक आक्षेप घेतला जातो. परंतु आपण भारतीयांनी ही राज्यघटना त्या ठिकाणी स्वीकारली, अंगीकृत केली, अधिनियमित त्या ठिकाणी केली आणि ज्या पक्षाचं म्हणजे काँग्रेस या पक्षाचं भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जे काही योगदान होतं आणि म्हणून एक
आपल्याला असं दिसतं की भारत स्वतंत्र झाला, भारतीय संविधान त्या ठिकाणी लागू झालं आणि भारतीय संविधान लागू झाल्यानंतर 1952मध्ये त्या ठिकाणी घटनानिर्मितीच्या नंतर सार्वत्रिक निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि ह्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेस या पक्षाला त्या ठिकाणी बहुमत प्राप्त झालं किंवा बहुमत प्राप्त पक्ष सरकार त्या ठिकाणी सरकार बनवण्यासाठी या पक्षाला सर्वाधिक बहुमत त्या ठिकाणी लोकांनी पाठिंबा हा दिला. जर राज्यघटनेच्या बद्दलची लोकांच्या मनामध्ये नाराजी असती तर लोकांनी अशा प्रकारचा पाठिंबा हा दर्शवला नसता. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर भारताच्या राज्यघटनेच्या ह्या ऐतिहासिक पार्श्वभूमीकडं जर लक्ष दिलं तर आपल्या असं लक्षात येईल की भारतीयांचे जे राजकीय अधिकार हे हजारो वर्ष त्या ठिकाणी नाकारले गेलेले होते. ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं आणि आपले जे अधिकार होते, राजकीय अधिकार होते, ते त्या ठिकाणी नाकारले गेलेले होते. परंतु सर्व भारतीयांना त्या ठिकाणी राजकीय अधिकार आपण ह्या भारतीय राज्यघटनेच्या आधारे त्या ठिकाणी दिले आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय अधिसत्तेचा किंवा भारतीय सार्वभौमत्वाचा जो काही मुख्य चेहरा आहे तो म्हणजे भारतीय जनता आहे. भारतीय लोक हे ह्या अधिसत्तेचे मूलस्रोत त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप. आता जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात त्या ठिकाणी येईल की भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारचं त्या ठिकाणी भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप हे त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून भारत हे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असेल अशा प्रकारची उद्घोषणा ही भारतीय संविधानाच्या ह्या सरनाम्यामध्ये आपल्याला स्पष्टपणाने त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून भारतीय संविधानाचा हा सरनामा आहे तो सरनामा आपण लक्षात घेतला पाहिजे की या शब्दांचा अर्थ काय आहे. म्हणजे सार्वभौमत्व आपण म्हणतो किंवा आपण समाजवाद म्हणतो, धर्मनिरपेक्षता म्हणतो, लोकशाही म्हणतो, गणराज्य म्हणतो, हे फक्त शब्द नाही आहेत मित्रांनो. तर ह्या शब्दांच्या पाठीमागं त्या ठिकाणी खोलवर असा अर्थ रुजलेला आहे. जेव्हा आपण सार्वभौम असं म्हणतो तेव्हा भारतीय सरनाम्यामध्ये भारत हा एक सार्वभौम स्वतंत्र असा देश असल्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. आणि भारताच्या अंतर्गत व बाह्य दृष्ट्या भारत हा सार्वभौम त्या ठिकाणी आहे. भारताच्या अंतर्गत आणि बाह्य सार्वभौमत्वावर कुणाचंच त्या ठिकाणी नियंत्रण हे नाही. कोणत्याही बाह्य शक्तीचं नियंत्रण हे भारतावर त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून भारत हा त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या अंमलापासून आता मुक्त त्या ठिकाणी झालेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये एक सार्वभौम राष्ट्र म्हणून त्याची तो मान्यता त्या ठिकाणी पावलेला आहे. आणि म्हणून एक प्रकारचा असा आक्षेप त्या ठिकाणी सातत्याने घेतला जातो की भारत हे राष्ट्र जर सार्वभौम त्या ठिकाणी असेल तर भारताने राष्ट्रकुल संघाचं सदस्यत्व त्या ठिकाणी स्वीकारल्यामुळं भारताच्या सार्वभौमत्वावर गदा येते का किंवा भारतीय सार्वभौमत्वाला काही मर्यादा ह्या निर्माण होतात अशा पद्धतीचा त्या ठिकाणी एक आक्षेप हा सातत्याने नोंदवला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता ही राष्ट्रकुल जे ब्रिटिश राष्ट्रकुलातली जे देश होते, ब्रिटिशांची ही जी संघटना होती, ह्या संघटनेचं सदस्य भारत त्या ठिकाणी आहे, आजही आहे. कारण ब्रिटिश राष्ट्रकुलातले हे जे देश आहेत तर हे
जरी स्वतंत्र झालेले असले तरी ते इच्छुक पद्धतीनं आपले स्वतःहून ह्या राष्ट्रकुलाचे सदस्य राहिलेले आहेत. परंतु याच्यामुळं त्या ठिकाणी इंग्लंडचा राजा असेल किंवा राणी असेल हे त्या ठिकाणी या राष्ट्रकुल परिषदेचे प्रमुख त्या ठिकाणी असतात आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचं नियंत्रण हे इतर सार्वभौम देशांवर असता अशा प्रकारचा आक्षेप हा जरी घेतलेला असला तरी इंग्लंडचा राजा आणि इंग्लंडची राणी हे त्या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपात आहेत आणि म्हणून आपणही भारताने त्या ठिकाणी राष्ट्रकुल परिषदेचं सदस्यत्व जरी स्वीकारलेलं असलं तरी याचा अर्थ भारताच्या सार्वभौमत्वाला त्या ठिकाणी बाधा येणार नाही. अशा बाधा कोणत्याही प्रकारची येणार नाही किंवा भारताच्या सार्वभौमत्वाला बाधा येत नाही. कोणताही कायदा हा बाह्य शक्तीचा भारताच्या सार्वभौम शक्तीवर त्या ठिकाणी लादला जात नाही किंवा तो असत नाही. आणि म्हणून भारताने बनवलेला जो काही संविधान आहे हेच अंतिम आहे आणि त्याचाच कायदा भारताच्या बाह्य सार्वभौमत्वावर आणि भारताच्या अंतर्गत सार्वभौमत्वावर अधिराज्य त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून सार्वभौमत्व या शब्दाचा अर्थ जर एका शब्दात म्हणायचं ठरलं तर सार्वभौम म्हणजे काय, तर त्या देशाच्या भूसीमांवर त्या देशाच्या कायद्याचं अधिराज्य त्या ठिकाणी चालणं आणि बाह्य शक्तीनं जर काही आगळीक केली तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय सार्वभौम सत्तेनं त्या ठिकाणी पूर्णपणाने त्या ठिकाणी काम करणं म्हणजे भारतीय सार्वभौम सत्ता, भारतीय सार्वभौम कायद्याचा त्या ठिकाणी अंमल असणं होय. आणि त्यामुळे सार्वभौमत्व हा शब्द त्या अर्थाने किंवा त्या अनुषंगाने आपण पाहत असतो. त्याच्यानंतरचा मुद्दा जो आहे तो म्हणजे समाजवादी. आता आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटनादुरुस्त्या त्या ठिकाणी केल्या जातात. आता ह्या घटनादुरुस्त्या करत असताना त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या काही नियमांमध्ये बदल केले जातात, नवीन नियम त्या ठिकाणी तयार केले जातात. आणि याच पद्धतीनं भारतामध्ये त्या ठिकाणी इंदिरा गांधी यांचं सरकार त्या ठिकाणी 1976ला असताना देशभर त्या ठिकाणी आणीबाणी ही लावली होती आणि ह्या आणीबाणीच्या काळामध्ये 42वी घटनादुरुस्ती त्या ठिकाणी केली गेली 1976मध्ये. आणि त्याच्यामध्ये समाजवादी हा जो शब्द आहे तर हा शब्द त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केला गेला. आणि ह्या शब्दाने खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी भारतीय राज्यसत्ता ही समाजवादी प्रारूपाची असेल हे जाहीर त्या ठिकाणी केलं. परंतु आपल्याला असं हेही माहिती आहे की भारताच्या राज्यघटनेमध्ये जरी हा शब्द नव्हता तरी भारताची राज्यघटना ही त्या ठिकाणी समाजवादी स्वरूपाचीच होती. कारण भारताच्या राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये त्या ठिकाणी अनेक समाजवादी तत्वांचा मूल्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे. आणि म्हणून समाजवादी हा शब्द भारतीय राज्यघटनेच्या संविधानाच्या त्या सरनाम्यामध्ये नंतर घातलेला असला तरी त्या ठिकाणी भारतीय राज्यव्यवस्थेची संरचना ही समाजवादी प्रारूपाची होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे काही रशियाचं त्या ठिकाणी रशियाच्या जे काही समाजवादी प्रारूप आहे तर त्याच्यातनं प्रेरणा घेऊन भारतामध्ये समाजवादाचं एक प्रारूप निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि त्यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना असेल, मिश्र अर्थव्यवस्था त्या ठिकाणी असेल किंवा पंचशाला शिलाचा त्या ठिकाणी सिद्धांत असेल किंवा
औद्योगिकीकरण आणि शेती क्षेत्राचा विकास करत असतानाचा जो काही ताळमेळ असाल तर तो घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्याच्यासाठी समाजवादी तत्वज्ञानाचा वापर हा केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी नियमानुसार 1976मध्ये पहिल्यांदा तर समाजवादी ह्या शब्दाचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये आपल्याला जर आपण पाहिलं की 90पर्यंत भारताची राज्यव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था असलेली त्या ठिकाणी होती. परंतु 1991मध्ये भारताने त्या ठिकाणी खाजगीकरण असेल, उदारीकरण असेल किंवा जागतिकीकरण असेल तर याचा वापर ह्या व्यवस्थेचा स्वीकार त्या ठिकाणी 1991ला केला. खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला, ज्याला खाऊजा खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण आपण म्हणतो. त्याच्यामुळं जे काही समाजवादी प्रारूप होतं या समाजवादी प्रारूपाला काही तडे गेलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात किंवा समाजवादी प्रारूप हे याचा नायनाट होतो की काय किंवा हे संपुष्टात येतं की काय अशा पद्धतीची एक भीती त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. कारण राज्याच्या कल्याणकारी धोरणाची जी भूमिका आहे ती अशा पद्धतीनं प्रक्युलेट त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समाजवादी हे जे मूल्य आहे हे मूल्य समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचं मूल्य त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतरचं जे काही भारतीय सरनाम्याचं जे काही तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे धर्मनिरपेक्षता. आता हे धर्मनिरपेक्षता हे तत्त्वसुद्धा 1976मध्ये जी काही इंदिरा गांधींनी 42वी घटनादुरुस्ती केली तर त्या 42व्या घटनादुरुस्तीच्या नंतर या शब्दाचा वापर हा मुख्यतः केलेला आपल्याला दिसून येतो. कारण भारतीय राज्यसंस्था ही मुख्यतः कोणत्याही एका धर्माची असणार नाही, ती धर्मनिरपेक्ष स्वरूपाची त्या ठिकाणी असेल. धर्म आणि राजकारण यांचीसुद्धा ज्या प्रकारे सरमिसळ केली गेली होती तर ही सरमिसळ जी आहे तर ती दूर करण्याचं काम हे केलेलं आहे. आणि म्हणून सेक्युलर हा जो मुद्दा आहे किंवा सेक्युलर हे जे तत्त्व आहे तर ह्या तत्त्वाबद्दल भारतीय राज्यघटना घडत असताना किंवा बनवत असताना अनेक सदस्यांनी त्याच्याबद्दलची चर्चा त्या ठिकाणी केली होती. आणि धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलर हा शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये असावा अशा प्रकारचा आग्रह प्राध्यापक के.टी. शाह हे भारतीय संविधान सभेचे एक सन्माननीय सदस्य होते. तर त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारची एक दुरुस्ती ही सुचवलेली होती. परंतु भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी ह्या तरतुदीला त्या ठिकाणी विरोध केला. त्यांचं असं मत होतं की प्रजासत्ताकाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं विशेषण लावणं म्हणजे लोकशाही नष्ट करण्यासारखं आहे. त्यामुळं एकच एक अशी विशिष्ट विचाराची मतप्रणाली ही त्या ठिकाणी कायम सत्तेवर राहील असं नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीची विशेषणं ठेवणं हे चुकीचं त्या ठिकाणी होऊ शकेल. आणि म्हणून सेक्युलर हा शब्द वापरता येणार नाही किंवा अशा प्रकारची मर्यादा ही भारतीय राज्यघटनेवर त्या ठिकाणी घातली जाता कामा नये किंवा एखाद्या मतप्रणालीवर विचारप्रणालीवर घालता कामा नये अशा पद्धतीचा विवाद हा त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं की हा जो काही धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे तो इंदिरा गांधींनी सेक्युलर या शब्दाच्या ऐवजी त्या ठिकाणी वापरला. आणि परंतु ह्या
सेक्युलर शब्दाची काय व्याख्या असावी, सेक्युलर म्हणजे काय, तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय संविधान हे घडत असताना बनवलं जात असताना त्याच्यामध्ये भारतीय संविधानाला एक बाधा पोचल अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही. कारण भारतीय संविधान हे बनवत असताना कुठेही असं म्हटलं गेलेलं नाही की भारत हा त्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष राष्ट्र असं जरी म्हटलेलं नसलं तरी भारत हा कोणत्याही एकाच धर्माचा अनुनयन करणारं नाही याच्याबद्दलची सुद्धा खबरदारी आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून सेक्युलर शब्दाचा अर्थ हा 45वी घटनादुरुस्ती त्या ठिकाणी करत असताना त्या ठिकाणी सेक्युलर शब्दाचा वापर हा केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून 45व्या जी काही घटनादुरुस्ती, जे काही विधेयक त्या ठिकाणी लोकसभेमध्ये मांडलं गेलं आणि लोकसभेनंतर ते राज्यसभेमध्ये मांडलं गेलं, परंतु राज्यसभेमध्ये त्याला मान्यता ही मिळाली नाही आणि पाठिंबा हा मिळाला नाही. आणि म्हणून प्रास्ताविकेमध्ये घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्ष ही जी संज्ञा आहे, तर ही संज्ञा म्हणजे सर्व धर्मांविषयी समान आदर त्या ठिकाणी असेल. वस्तुतः सर्व धर्म हे त्या ठिकाणी समान हे असतील. जे राज्य घटनात्मकदृष्ट्या कोणत्याही एखाद्या धर्माला पूरक अशा प्रकारचा बांधील राहणार नाही किंवा त्या धर्मातला अनुकूल अशा प्रकारचे निर्णय हे घेणार नाही, अशा पद्धतीची मांडणी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून धर्मनिरपेक्षता हे जे तत्त्व आहे, तर हे तत्त्व जेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये घालण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याची नंतरची जी व्याख्या केली गेली ती म्हणजे हे जे विधेयक आहे 45व्या घटनादुरुस्तीनुसार केलेलं, ते राज्यसभेत जरी मंजूर झालेलं नसलं तर त्याच्या व्याख्याकडे जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की सेक्युलर या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी अशी व्यवस्था की जी सर्व धर्माच्या नागरिकांना त्या ठिकाणी समान सोबदल, सर्व धर्माच्या नागरिकांसाठी ती जो काही व्यवहार आहे तो त्या ठिकाणी सर्वव्यापी स्वरूपाचा हा केला जाईल. आणि राज्यसंस्था नैतिकदृष्ट्या त्या ठिकाणी कोणत्याही धर्मामध्ये लुडबुड करणार नाहीत, कारण राज्यसंस्था प्रत्येक धर्माला आपलं आचरण करण्याचं, आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा त्या ठिकाणी मुभा ही देते. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे लोकशाही. आता आपण आपल्या राज्यघटनेद्वारे त्या ठिकाणी प्रातिनिधिक व संसदीय अशा लोकशाहीचा स्वीकार भारताने त्या ठिकाणी केलेला आहे. कारण लोक हे या प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी सर्वस्वी जबाबदारीचं जे तत्त्व आहे तर लोकप्रतिनिधी हे त्या ठिकाणी लोकांना जबाबदार असतील. कारण दर 5 वर्षांनी निवडणुका होतील. आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला, मतदात्याला त्या ठिकाणी असेल आणि ते प्रातिनिधिक लोकांच्या हिताची जपणूक करण्याचं काम हे करतील, अशा प्रकारचं गृहीतक त्या ठिकाणी मांडलं गेलं. आणि त्याच्या आधारे त्या ठिकाणी जे लोकशाहीला मूलभूतरित्या त्या ठिकाणी अभिप्रेत आहे की लोकांनी लोकांसाठी लोकांचं राज्य म्हणून चालवणं जे महत्त्वाचं आहे, जी अब्राहम लिंकन यांनी जी व्याख्या लोकशाहीबद्दलची केलेली आहे, तर त्या व्याख्येच्या आधारे राज्यकारभार त्या ठिकाणी चालवला जाईल, अशा पद्धतीची मांडणी ही लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून भारताने
त्या ठिकाणी लोकशाही राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठीची पावलं ही आपल्या संविधानकर्त्यांनी उचललेली दिसून येतात. त्या पद्धतीची लोकशाही विकसित करण्यासाठीचं संविधान हे बनवलेलं आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे गणराज्य. आता गणराज्य पद्धत म्हणजे कोणती पद्धत, तर आपण पाहतो की अमेरिकेमध्ये सुद्धा लोकशाही आहे, परंतु अमेरिकेत असणाऱ्या लोकशाहीपेक्षा सुद्धा भारतीय लोकशाही ही वेगळ्या पद्धतीची आहे. अमेरिकेत त्या ठिकाणी अध्यक्षीय लोकशाही आहे, तर भारतात संघराज्यीय लोकशाहीचा स्वीकार, प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार हा केलेला आहे. तर अमेरिका नंतर इंग्लंडसारखा देश का ज्याला आपण लोकशाहीची जननी त्या ठिकाणी म्हणतो, असा लोकशाहीची जननी असणारा देश या ठिकाणी सुद्धा राज्याचा प्रमुख हा मतदानाने न निवडता, सार्वत्रिक निवडणुकीनुसार न निवडता त्याची निवड ही त्या ठिकाणी राज्याच्या मर्जीनं त्या ठिकाणी केली जाते. आणि म्हणून ही इंग्लंडमध्ये आपल्याला असं दिसतं का राज्यप्रमुख हा वंश परंपरेनं त्या ठिकाणी निवडून आलेला, वंश परंपरेनं चालत आलेला आहे. म्हणजे तिथला राजा किंवा राणी ही त्या राज्यप्रमुखाचे मुख्य त्या ठिकाणी आहेत, किंवा तो राजमुकुट जो आहे तर त्याच्या अधीन राहून, त्या प्रतीकाच्या अधीन राहून तिथला राज्यकारभार त्या ठिकाणी चालवला जातो. आणि वंश परंपरेनं त्या ठिकाणी राजा हा नियुक्त होतो. आणि म्हणून भारत हा गणराज्यांचा प्रदेश आहे, तर त्या ठिकाणी इंग्लंड हे त्या ठिकाणी गणराज्य होत नाही, कारण तिथं वंश परंपरेनं त्या ठिकाणी सत्ता तर त्या ठिकाणी होत असतं. तर भारताचे जे काही राष्ट्रपती आहे हे जनतेमधून त्या ठिकाणी निवडून जातात. आणि म्हणून आपण विषमतामूलक शोषणकारी अशी जी काही परंपरेनं चालत येणारी जी व्यवस्था होती, त्या व्यवस्था नष्ट करण्याचं काम हे मुख्यतः केलेलं आहे. आणि म्हणून राष्ट्रपती हा जो काही राज्यप्रमुख म्हणून अंतिम त्या ठिकाणी राहतो, किंवा त्याची लोकांच्या मार्फत त्या ठिकाणी निवड ही केली जाते. आणि असा सर्वोच्च नेतेपदी असणारी व्यक्ती ही ह्या देशाचा राज्यकारभार त्या ठिकाणी करते. आणि ती निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिची निवड ही केलेली असते. आणि म्हणून गणराज्य म्हणजे काय, तर जिथं सर्वोच्च पद हे निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण केलं जातं किंवा नियुक्त केलं जातं, तर त्याला आपण गणराज्य असं म्हणतो. आणि ज्या ठिकाणी वंश परंपरेनं सर्वोच्च पद त्या ठिकाणी बहाल केलं जातं त्याला मात्र गणराज्य असं म्हणता येत नाही. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूयात. धन्यवाद.